And next disease, filariasis. Filariasis, the commonly used term of a lymphatic filariasis. ह्याला काय म्हटलं जातं? मोस्टली lymphatic filariasis. It covers infection caused by 3 closely related नेमॅटोड वर्म्स. हे जे इन्फेक्शन आहे फिलारिसचं, ते फिलारिसचं इन्फेक्शन जे आहे ते 3 जे वर्म्स आहेत त्या वर्म्स पासून काय होतंय? कॉज होते. ओके. फिलारियस कशामुळे कॉज होते? तर जे राऊंड वर्म इन्फेक्शन आहे त्या राऊंड वर्मच्या इन्फेक्शनमुळे फिलारियासिस काय होते? कॉज होते. फिलारियासिस हा मॉस्किटो बाईट मुळे काय होते? मोस्टली म्हणजे मॉस्किटो बाईट मुळे हा फिलारियासिस हा डिसीज काय होतोय? कॉज होतोय. आपण जे डिसीजेस बघतोय मीन्स डेंग्यू बघितला, आपण मलेरिया बघितला, आणि आता नेक्स्ट थर्ड डिसीज आहे आपला फिलारियासिस. हा कुठला डिसीज आहे? तर अर्थबोर्न बॉर्न इन्फेक्शन. मीन्स काय? तर जे मॉस्किटो बायटिंग थ्रू जे इन्फेक्शन कॉज होते, डिसीजेस कॉज होत आहेत, ते डिसीजेस आपण स्टडी करतोय. फिलारियासिस काय? लिम्फॅटिक. ह्याला काय म्हटलं? फिलारियासिसला काय म्हटलं जातं? लिम्फॅटिक फिलारियासिस असं म्हटलं जातं. इट इज कव्हर इन्फेक्शन कॉज बाय 3 क्लोजली रिलेटेड नेमॅटोड वर्म. आणि हे जे इन्फेक्शन आहे ते इन्फेक्शन कशामुळे कॉज होते? तर जे नेमॅटोड वर्म आहे किंवा वर्मच्या बायटिंग मुळे हे इन्फेक्शन कॉज होते. ऑल इन्फेक्शन आर ट्रान्समिटेड बाय बाईट ऑफ ए इन्फेक्टेड मॉस्किटो. आणि हे जे इन्फेक्शन आहे ते इन्फेक्शन कशामुळे ट्रान्समिट होते? तर जे मॉस्किटो आहे त्या मॉस्किटोच्या बायटिंग मुळे हे इन्फेक्शन कॉज होते. द डिसीज इज नॉट फॅटल बट कॉज कन्सिडरेबल सफरिंग, डिफॉर्मिटी अँड डिसॅबिलिटी. आणि हा जो डिसीज म्हणजे ज्यावेळी फिलारियासिस मीन्स मॉस्किटो बाईट करते आणि फिलारियासिसचं इन्फेक्शन कॉज होतंय, त्यावेळी त्या पर्सन मध्ये काय चेंजेस होत आहेत? तर तो जो पर्सन आहे, ज्या पर्सनला फिलारियासिसचं मॉस्किटोचं इन्फेक्शन कॉज झालेलं आहे, तर तो जो पर्सन आहे तो पर्सन त्या पर्सन मध्ये म्हणजे सेल्फ वर्क करण्यासाठी तो पर्सन डिसेबल होते, त्याचा डिसफॉर्मिटी फॉर्म होते, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक स्मॉल चेंजेस तिथे काय होत आहेत? कॉज होत आहेत. देन कॉझिटिव्ह एजंट ऑफ फिलारियासिस. फिलारियासिसचा कॉझिटिव्ह एजंट काय? तर द कॉमनली इन्फेक्टिव्ह नेमॅटोड्स आर उच्चेरिया ब्रँकफुटी, त्याच्यानंतर ब्रुगिया मॅलाई अँड ब्रुगिया टिमोरी. हे काय आहे? तर फिलारियासिसचे इन्फेक्टिव्ह किंवा पॉझिटिव्ह एजंट आहेत. कुठले कुठले तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. राईट डाऊन द पॉझिटिव्ह एजंट ऑफ फिलारियासिस. कुठले कुठले पॉझिटिव्ह एजंट आहेत फिलारियासिसचे? तर उच्चेरिया बँक्रोफ्टी, त्याच्यानंतर मलेई, ब्रुगी टिमोरी. हे काय आहेत? तर फिलारियासिसचे पॉझिटिव्ह एजंट आहेत. ऑल द पॅरासाइट्स हॅव सिमिलर लाईफ सायकल इन अ मॅन. हे जे पॅरासाइट्स आहेत मीन्स जे फिलारियासिसचे पॉझिटिव्ह एजंट आहेत, ते पॉझिटिव्ह एजंट काय करतायत? तर सेम ऍक्शन शो करतायत मॅन मध्ये. म्हणजे ज्यावेळी ते ह्युमन बिंगला बाईट करतायत, नॉर्मल ह्युमन बिंगला, त्यावेळी काय होतं? तर त्याची सेम ऍक्शन, सिमिलर ऍक्शन काय होते? त्या ह्युमन बिंग मध्ये शो करते. अडल्ट वर्म लाईव्ह इन अ लिम्फॅटिक व्हेसल ऑफ द इन्फेक्टेड इंडिव्हिज्युअल while their offspring microfilaria circulate in a peripheral blood and are available to infect mosquito vector when they come to feed. आणि जे अडल्ट वर्म आहेत फिलारियासिसचे, ते अडल्ट वर्म जे ह्युमन बिंगचं लिम्फॅटिक वेसल्स आहेत, मीन्स ज्या पर्सनला फिलारियासिसचं इन्फेक्शन कॉज झालेलं आहे
त्या पर्सनच्या लिम्फॅटिक व्हेसल मध्ये ते अडल्ट वर्म काय करतायत, लिव्ह करतायत. आणि त्याचे जे ऑफस्प्रिंग आहेत ते ऑफस्प्रिंग काय करतायत तर जे ह्युमन पेरिफेरल ब्लड आहे, पेरिफेरल ब्लड सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये काय करतायत ते जे ऑफस्प्रिंग आहेत किंवा मायक्रोफिलारिया आहे ते काय करतायत, सर्क्युलेट करतात. आणि ते जे इन्फेक्शन आहे किंवा ते जे मायक्रोफिलारिया आहे ते काय करतायत तर फीडिंग थ्रू पण काय करतायत त्या बॉडीमध्ये किंवा ह्युमन बॉडीमध्ये काय करतायत, एंटर करतायत. Whenever an infected mosquito bite a person, the parasite is deposited near the site of a puncture. आणि हे जे इन्फेक्टेड मॉस्किटो आहे, हे मॉस्किटो ज्यावेळी ह्युमन बिंगला किंवा त्या पर्सनला बाईट करते त्यावेळी काय करते तर ज्या एरियामध्ये ते बाईट केलेले तिथं काय करते, ती जी साईट आहे ती साईट काय होते, पंक्चर होते. आणि तिथे त्या पॅरासाइटचं डिपोजिशन काय होते, त्या एरियामध्ये त्या पॅरासाइटचं डिपोजिशन होते. इट पासेस थ्रू द पंक्चर्ड स्किन और मे पेनिट्रेट द स्किन ऑन इट्स ओन अँड फायनली रीच द लिम्फॅटिक सिस्टीम. आणि हे जे ज्यावेळी फिलारियासिसचं इन्फेक्शन किंवा ज्यावेळी मॉस्किटो बाईट करते, मॉस्किटो बाईट केल्याच्या नंतर त्या साईट वरती किंवा ज्या एरियामध्ये पॅरासाइट बाईट केलेला आहे त्या एरियामध्ये तिथं पंक्चर होऊन तिथं त्या मॉस्किटोचं डिपोजिशन होते. आणि ते पंक्चर झालेली जी स्किन आहे तिथं काय होते तर ते जे लिम्फॅटिक त्याचे जे पॅरासाइट्स आहेत किंवा त्याचे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते काय करतायत त्या लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये मीन्स त्या पंक्चर स्किन मधून स्किन मध्ये ते काय करतात, एंटर करतात. आणि स्किन थ्रू ते काय करतात, लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये रीच करतात किंवा एंटर करतात. इन्सिडन्स ऑफ डिसीज डिपेंड ऑन मॅन मॉस्किटो कॉन्टॅक्ट. आणि हा जो डिसीज आहे तो कधी ऑकर होते किंवा त्याचं डिपोजिशन कधी होतंय तर ज्यावेळी मॅन आणि मॉस्किटोचा कॉन्टॅक्ट येतोय किंवा ज्यावेळी मॉस्किटो ह्युमन बिंगला बाईट करतोय त्यावेळी हा जो डिसीज आहे फिलारियासिस हा डिसीज कॉज होते. द इन्क्युबेशन पिरियड इज 8 to 6 months फ्रॉम द इन्व्हेन्शन ऑफ द इन्फेक्टेड लार्वा. आणि ह्या डिसीजचा इन्क्युबेशन पिरियड किती आहे, ज्यावेळी त्या पर्सन मध्ये किंवा ह्युमन बिंग मध्ये त्या लार्वाचं किंवा त्या मॉस्किटोचं इन्फेक्शन कॉज होते तेव्हापासून 8 to 16 मंथ पर्यंत त्याचं इन्फेक्शन त्या पर्सन मध्ये कॉज होते. Filariasis patient. Then clinical presentation. The clinical presentation can be divided into two distinct phases. ह्याचे जे क्लिनिकल प्रेझेंटेशन आहे ते दोन टाइप मध्ये काय केलेलं आहे, डिव्हाइड केलेलं आहे. फर्स्ट वन इज अ लिम्फॅटिक फिलारियासिस. लिम्फॅटिक फिलारियासिस जे आहे ते लिम्फॅटिक फिलारियासिस अगेन डिव्हाइडेड इंटू 4 टाइप्स. म्हणजे फर्स्ट टाइप कुठला आहे, लिम्फॅटिक फिलारियासिस. आणि लिम्फॅटिक फिलारियासिस अगेन डिवाइडेड इंटू 4 टाइप्स. फर्स्ट टाइप काय कुठला आहे, असिम्पॅटोमॅटिक अमिक्रोफिलारियासिस. In that in all endemic area of proposition of population neither have a microfilaria in their body nor do they show clinical manifestation of the disease, probably because of immunological defense. This group consists of a asymptomatic मायक्रोफिलारिया. हा जो असिम्पॅटोमॅटिक मायक्रोफिलारिया आहे, हा जो फर्स्ट स्टेज जी आहे त्या स्टेज मध्ये काय होतं तर तो जो
ऑर्गॅनिझम किंवा त्याचं ज्यावेळी हा जो ऑर्गॅनिझम मायक्रोफिलियारियाचे इन्फेक्शन कॉज होते ह्युमन बिंग मध्ये, त्यावेळी काय होतं ते जो ऑर्गॅनिझम आहे तो ऑर्गॅनिझम काय करतोय तर होल ह्युमन बॉडी मध्ये काय करतोय ट्रान्समिट होते आणि ह्युमन बॉडी मध्ये ट्रान्समिट झाल्याच्या नंतर त्याचं जे इन्फेक्शन्स आहे किंवा त्याच्या इन्फेक्शन कॉज झाल्यामुळे जे सायन्स आणि सिम्पटम्स ऑकर होत आहेत ते किती मंथ और इव्हन इयर्स पर्यंत म्हणजे आपण बघितलेलं आहे त्याचा इन्क्युबेशन पिरियड 8 मंथ टू 16 मंथ मीन्स त्याचा जो इन्क्युबेशन पिरियड आहे किंवा त्याचे जे सायन्स अँड सिम्पटम्स आहेत ते सिम्पटम्स मंथ टू इयर्स पर्यंत काय होत आहेत तिथं ऑकर होत आहेत. Then these carrier are source of a infection in a community. आणि हे जे कॅरियर आहे हे कॅरियर काय आहे तर इन्फेक्शनचा सोर्स आहे. कलेक्शन ऑफ ए ब्लड सॅम्पल ड्युरिंग नाईट कॅन शो द प्रेझेन्स ऑफ ए इन्फेक्टिव्ह ऑर्गॅनिझम. आणि ह्याचा जो ज्या पर्सन मध्ये फिलारियासिस कॉज झालेला आहे किंवा त्याचं इन्फेक्शन कॉज झालेलं आहे तर त्याचं जे ब्लड सॅम्पल आहे ते ब्लड सॅम्पल जर नाईटला काय आपण कलेक्ट केलं आणि ते जर चेक केलं तर त्याच्यात काय होतंय तर फिलारियासिसच्या इन्फेक्शनचं प्रेझेन्स किंवा ऑकरन्स ऑब्झर्व होते. देन नेक्स्ट थर्ड स्टेज आहे स्टेज ऑफ ए अक्यूट मॅनिफेस्टेशन. In this stage, the infected patient during the first few months or even year, there are recurrent episodes of a acute inflammation in a lymph gland and vessel. ही जी स्टेज आहे acute manifestation means acute treatment ची जी स्टेज आहे ह्या स्टेज मध्ये काय होते तर ज्या पर्सन मध्ये इन्फेक्शन कॉज झालेलं आहे त्या पर्सन मध्ये फ्यू मंथ टू फ्यू इयर्स पर्यंत त्याचं जे इन्फेक्शन आहे ते काय होते कॉज होते. आणि ज्यावेळी त्याचे इन्फेक्शन कॉज होते किंवा त्याचे जे इन्फेक्शन ऑकर होते त्या पेशंट मध्ये त्यावेळी काय होते तर जे लिम्फ ग्लँड आहेत किंवा लिम्फ फेसल्स आहेत त्याच्यामध्ये इन्फ्लामेशन प्रोड्यूस होते त्या पर्सनच्या. द क्लिनिकल मॅनिफेस्टेशन इन्क्लूड फिलारियल फीवर, lymphangitis, lymphoedema, and various part of the body and of the epididymocritis in the male. आणि ज्यावेळी फिलारियासिसचं इन्फेक्शन कॉज होते ह्युमन बिंग मध्ये किंवा मॅन मध्ये त्यावेळी त्याच्यामध्ये कुठले कुठले सायन्स अँड सिम्पटम्स ऑकर होतात तर फिवर, लिम्फॅटोजिटिस, त्याच्यानंतर लिम्फोएडिमा अँड काही पार्ट्स मध्ये ह्युमन बिंगच्या काही पार्ट्स मध्ये एपिडेमिओक्रायटिस काय होते कॉज होते. देन लास्ट फोर्थ स्टेज काय आहे स्टेज ऑफ ए क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह लेशन. ह्याच्यामध्ये काय होतंय तर दिस स्टेज कन्सिस्ट the chronic stage usually develop 10 to 15 years after the first acute attack. आणि हे जे क्रोनिक स्टेज आहे त्या स्टेज मध्ये काय होतंय तर 10 to 15 इयर्स मध्ये म्हणजे अटॅक झाल्याच्या नंतर फिलारियासिसचा अटॅक ऑकर झाल्याच्या नंतर 10 to 15 इयर्स मध्ये काय होतंय तर त्याची जी क्रोनिक स्टेज आहे ती काय होते डेव्हलप होते. दिस फेज इज ड्यू टू fibrosis and obstruction of lymphatic vessel causing permanent structural changes. आणि ही जी स्टेज आहे ह्या स्टेज मध्ये काय होतंय तर जे ज्यावेळी फिलारियासिसचं कॉज होते किंवा फिलारियासिस चे इन्फेक्शन होते त्यावेळी काय होते जे लिम्फॅटिक व्हेसल्स आहेत त्या लिम्फॅटिक व्हेसल्स मध्ये परमनंट चेंजेस होतात. मीन्स ते जे पर्सन आहे त्या पर्सन डिसेबल होते टू डू देअर सेल्फ वर्क. त्याच्यानंतर जे फिजिकल चेंजेस आहेत फिजिकल चेंजेस पण काय होतात कन्सिडरेबल परमनंट फिजिकल चेंजेस किंवा स्ट्रक्चरल चेंजेस त्या पर्सन मध्ये ऑकर होतात. Elephantiasis is the primary symptoms in a chronic case affecting legs,
स्क्रूटम, आर्म्स, पेनिस, वोल्व अँड ब्रेस्ट. आणि फर्स्ट स्टेज मीन्स ज्यावेळी फिलारियासिसचं इन्फेक्शन कॉज होते त्याच्या प्रायमरी स्टेजला काय होते, कुठले सिम्पटम्स ऑकर होत आहेत, तर ज्या पर्सन मध्ये फिलारियासिसचं इन्फेक्शन कॉज होते त्याच्यामध्ये फर्स्टली काय होते, त्या पर्सनचे जे लेग्स आहेत किंवा आर्म्स आहेत, पेनिस असेल किंवा ब्रेस्ट असेल, त्याच्यामध्ये काय होते, त्या फिलारियासिसच्या इन्फेक्शनचं अफेक्शन होते. मीन्स जे लेग्स आहेत त्या लेग्स मध्ये तुम्ही डायग्राम मध्ये ऑब्झर्व केलं असेल, तुम्हाला दोन्ही पण लेग्स मध्ये डिफरन्स ऑब्झर्व होत असेल. जे लेग्स आहे, वन लेग्स काय आहे तर त्याच्यावरती स्वेलिंग किंवा जो वन लेग आहे तो काय काय दिसतोय तर एक नॉर्मल स्टेटला आहे, आणि दुसरा जो लेग आहे तो काय तर तिथं चेंजेस ऑकर झालेला. मीन्स तो जो लेग आहे त्याच्यामध्ये स्वेलिंग ऑकर झालेलं आहे, फिलारियासिसचं इन्फेक्शन कॉज झालेलं आहे. ओके. देन सेकंड स्टेज आहे ऑक्युल्ट फिलारियासिस. ऑक्युल्ट फिलारियासिस ह्या स्टेज मध्ये काय होतंय, इन दिस स्टेज द ऑक्युल्ट फिलारियासिस रेफर टू फिलारियल इन्फेक्शन in which the classical manifestation of the disease are not present and the microfilaria is not found in the blood. It is a believed to the result from the hypersensitivity reaction to the filarial antigen derived from the microfilarias. The best known example of the topical pulmonary इओसिनोफिलिया, हा जो फिलारियासिस आहे किंवा ही जी स्टेज आहे, ह्या स्टेज मध्ये क्लासिकली मीन्स हे जे इन्फेक्शन आहे ते क्लिनिकली काय करू शकतो आपण, क्लिनिकली ह्याच्यावरती ट्रीटमेंट करू शकतो. आणि हा जो फिलारियासिस आहे, हे जे इन्फेक्शन आहे ते इन्फेक्शन ब्लड मध्ये, इट इज नॉट फाउंड इन द ब्लड. हे जे मायक्रोफिलारियाचे इन्फेक्शन आहे हे इन्फेक्शन ब्लड मध्ये फाउंड होत नाही. हे जे इन्फेक्शन आहे ते क्लासिकली मीन्स क्लिनिकली हे इन्फेक्शन काय केलं जातं, ट्रीटमेंट करू शकतो किंवा मॅनिफेस्ट केलं जातं. इट इज बिलीव्ह टू रिझल्ट फ्रॉम द hypersensitivity reaction to filariasis antigen derived from the microfilaria. आणि हे जे इन्फेक्शन आहे फिलारियासिसचं, ते कशापासून डिराइव्ह केलेलं आहे तर मायक्रोफिलारिया पासून त्याचं इन्फेक्शन डिराइव्ह केलेलं आहे. आणि हे जे इन्फेक्शन आहे ते इन्फेक्शन टॉपिकली पल्मोनरी मध्ये काय होतंय, ह्याचं इन्फेक्शन कॉज होते. रोल ऑफ फार्मासिस्ट इन एज्युकेशन अँड प्रिव्हेंशन. फार्मासिस्टचा काय रोल आहे, हा जो डिसीज आहे तो डिसीज प्रिव्हेंट करण्यामध्ये आणि त्याच्या रिलेटेड नॉलेज त्या पर्सनला प्रोव्हाइड करण्यामध्ये. तर इन दॅट 2 drugs have been recommended, that is diethyl carbamazine citrate. The recommended dose of a the recommended dose of the Urcheria ब्रँक्रोफ्टी मीन्स जे फर्स्ट स्पीसीज आहे फिलारियासिसची, त्या स्पीसीजच्या इन्फेक्शन वरती हा जो डोस आहे किंवा हे जो ड्रग आहे तो त्या ड्रगची ट्रीटमेंट काय केली जाते, रिकमेंडेड केली जाते. आणि त्याचा किती क्वांटिटी मध्ये डोस त्या पर्सनला दिला जातो तर 6 mg पर kg अँड 3 to 6 mg per kg फॉर ब्रुजिया मालाई. म्हणजे फर्स्ट जे आहे, फर्स्ट स्पीसीज जे आहे ओर्चेरिया ब्रॉन्क्रोप्टी, त्याचं जर इन्फेक्शन कॉज झालं तर त्या पर्सन मध्ये किती क्वांटिटी मध्ये डोस दिला जातो ह्या ड्रगचा, डायइथाइल कार्बॅमझाईड सिट्रेटचा, तर 6 mg पर kg एवढा डोस दिला जातो. आणि जे ब्रुगिया मालाई जो जे इन्फेक्शन आहे किंवा पॉझिटिव्ह एजंट आहे त्याचं इन्फेक्शन कॉज झाल्याच्या नंतर 3 to 6 mg पर kg डोस दिला जातो. आणि हा जो डोस आहे तो ओरल रूटनं
10 डेज पर्यंत ह्याचं ह्याचा डोस दिला जातो फर्स्ट ट्रीटमेंटला. देन सेकंड ड्रग आहे इव्हरमेक्टिन. इट इज अ रिकमेंडेड डोस इन 200 to 400 per kg ॲज अ सिंगल ओरल डोस. आणि हा जो ड्रग आहे ह्या ड्रगचा 200 to 400 mg डोस ओरल रूटनं त्या पर्सन मध्ये दिला जातो. देन सेकंड आहे फेक्टर कंट्रोल. द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट इन अ vector control is reduce target mosquito population in order to stop or reduce transmission quickly. आणि सेकंड काय रोल आहे, फार्मासिस्टनं काय सजेशन किंवा काय रिकमेंडेड केलं पाहिजे. फर्स्ट काय आहे तर किमोथेरपी मीन्स क्लिनिकली तो जो डिसीज आहे ड्रगच्या ट्रीटमेंट थ्रू किंवा ते जे ड्रग्स आहेत ते ड्रग्स रिकमेंडेड करून त्याचा डोस रिकमेंडेड करून तो जो डिसीज आहे तो डिसीज काय केला जातो, कंट्रोल केला जातो. आणि सेकंड जी ट्रीटमेंट आहे, सेकंड ट्रीटमेंट काय आहे तर जे फेक्टर इन्फेक्शन आहे किंवा फेक्टरचं कंट्रोल मीन्स जे मॉस्किटो आहे ते मॉस्किटोचं जे पॉप्युलेशन आहे ते पॉप्युलेशन काय केलं पाहिजे, रिड्यूस करण्यासाठी किंवा ते पॉप्युलेशन स्टॉप करण्यासाठी त्याच्या रिलेटेड जे वर्क आहे ते वर्क सजेस्ट केलं पाहिजे फार्मासिस्टनं त्या एरियातल्या पर्सनला. कशासाठी तर ते जे इन्फेक्शन आहे ते इन्फेक्शन कंट्रोल करण्यासाठी. कंट्रोल ऑफ फेक्टर इज डन बाय 3 फॉलोविंग मेजर्स. त्या फेक्टरचं कंट्रोल कुठल्या कुठल्या मेजर थ्रू कंट्रोल केलं जातं. देन फर्स्ट काय anti-larval measure. First stage काय आहे anti-larval measure. The ideal method is elimination of breeding places of a mosquito by providing adequate sanitation and underground wastewater disposal system. हे जे अँटीव्हायरल मेजर आहे मीन्स हे जे फॅक्टर आहेत ते फॅक्टर कंट्रोल कुठल्या कुठल्या वेने केले जातात तर फर्स्ट आहे अँटीव्हायरल मेजर. ही जी मेथड आहे ह्या मेथड मध्ये काय केलं जातं तर ते जे मॉस्किटो आहे ते मॉस्किटोचं कंट्रोल करण्यासाठी किंवा जे वेस्ट वॉटर आहे ते वेस्ट वॉटर काय केलं जातं प्रॉपर कंडिशनला डिस्पोज केलं जातं, प्रॉपरली ते वॉटर डिस्पोज केलं जातं. इन ऍडिशन केमिकल कंट्रोल बाय युजिंग मॉस्किटो larvicidal oil, pyrazone oil and organophosphorus larvicides like Tempos or फिनॅन्टॉइन इज सजेस्ट. आणि हे जे मॉस्किटो आहे ह्या मॉस्किटोचं कंट्रोल करण्यासाठी हे जे मॉस्किटो आहे त्या मॉस्किटोचं ट्रान्समिशन केमिकल वेनं कंट्रोल करण्यासाठी कुठले कुठले केमिकल्स यूज केले जातात तर लार्विसायडल ऑइल, पायरोसोन ऑइल देन ऑर्गॅनोफॉस्फोरस लार्विसाइड्स. हे जे केमिकल्स आहेत ते केमिकल्स यूज करून हे जे मॉस्किटोची ग्रोथ आहे ती ग्रोथ काय केली जाते, कंट्रोल केली जाते. ग्रोथ ऑफ ए पिस्टिया प्लांट इज aquatic vegetation is said to be a reason to promote growth of a mosquito, hence removal of the plant is suggested. आणि जे मॉस्किटो आहे त्या मॉस्किटोची ग्रोथ करण्यासाठी जे वेस्ट वॉटर आहे ते वेस्ट वॉटर प्रॉपरली डिस्पोज केलं जातं. त्याच्यानंतर त्या एरियामध्ये ज्या एरियामध्ये व्हेजिटेशन पार्ट आहे किंवा व्हेजिटेबल्स प्लांट्स आहेत
त्या प्लांटच्या एरियामध्ये मॉस्किटोची जर ग्रोथ होत असेल तर तिथं काय केलं जातं, ते जे प्लांट्स आहेत ते प्लांट्स रिमूव्ह करण्यासाठी सजेस्ट केलं जातं. यूज ऑफ ए हर्बिसाइड्स लाईक phenoxylin 30 or shell weed killer D is a recommended for destroying aquatic व्हेजिटेशन. आणि हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत सॉरी हे जे वर्म्स आहेत ते वर्म्स कंट्रोल करण्यासाठी कुठले कुठले हर्बिसाइड्स यूज केले पाहिजे करण्यासाठी रिकमेंडेड केलं पाहिजे किंवा सजेस्ट केलं पाहिजे, तर फिनॉक्झिलिन 30 और शेल वीड किलर डी इज अ recommended to destroy aquatic vegetation. In addition, environmental measures like filling up ditches and cesspool drainage of a tangent water, adequate maintenance of a septic tanks and a soaked pits are suggest. आणि हे जे फिलारियासिस आहे किंवा जे फॉर्म आहे त्याचं इन्फेक्शन किंवा त्याचं ब्रीडिंग कंट्रोल करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर जे एन्व्हायरमेंट आहे त्या एन्व्हायरमेंट मध्ये मीन्स जे वॉटर टँक्स असतील किंवा जे सोक स्पीड्स असतील किंवा ज्या एरियामध्ये आपण वॉटर स्टोअर करतोय ते जे एरिया आहे ते काय केले पाहिजेत, आपण प्रॉपरली मेंटेन केले पाहिजेत किंवा सॅनिटाईज करून ते फील केले पाहिजेत.